तुम्ही आता 90च्या काळामध्ये म्हणजे अमोल पालेकर असतील, संजय सुरकर आहेत, गजेंद्र अहिर आहेत किंवा आता नंतर पुष्कर जोग अशा वेगवेगळ्या दिग्दर्शकांसोबत वेगवेगळ्या कथेसोबत तुम्ही काम केले किंवा बरोबर. वेगळ्या टेक्निकसोबत काम केलेलं आहे. तर त्या दिग्दर्शकानुसार प्रोडक्शनची कामाची पद्धत कशी बदलते का? किंवा म्हणजे तुमची पद्धत किंवा प्रोडक्शन हाऊसचं वेगळं म्हणजे असं काही होतं का? त्याचा ताळमेळ कसा तुम्ही साधता? होतं ना. आता संजय सुरकरांनी मॅक्झिमम चित्रपट केले स्मिता तळवलकरांचे, हो. म्हणजे अस्मिता चित्रचे. येस, येस. हां. तर त्यांची एक पद्धत होती स्मिताताईंची. ते लेखकाला सगळ्या टीमच्या समोर कथा सांगायला लावायचे किंवा बरं. स्क्रिप्ट ऐकवायला लावायचे हं, हं. आणि मग कुणाचे इनपुट्स आले तर ते घेऊन हे करायचे. तू तिथे मी या चित्रपटाची कथा शन्ना नवरेंनी अशी सांगितलेली होती हं, हं. आणि आपला स्पॉट का ड्रेसचा एक माणूस बसला तो असं त्यांनी केलं. हं, हं. त्यांनी थांबवायला सांगितलं शन्ना नवरेंना, लक्षात घ्या या माणसाला आळस आलेला आहे. बरोबर आहे. हां. तिथनं चेंज करायला लावलं. म्हणजे ह्या पद्धतीने त्यांचं काम चालायचं. आम्ही सगळ्यांना घेऊन ते एकत्र हां. काम करायचं. तर बरेचसे लोक आहेत. आता गजेंद्र अहिरे, संपूर्ण स्क्रिप्ट हे त्यांच्या डोक्यात असतं. हो. तिथे ऑन पेपर तर असतंच, पण प्रत्येक सीन टू सीन हं, हं, हं. आणि ॲज अ डिरेक्टर प्रत्येक फ्रेम टू फ्रेम कशी जाणार आहे, काय आहे, काय. म्हणजे मी त्यांना पाहिलं की ते सरळ सांगायचे कॅमेरामॅनला, नको घेऊ हा शॉट, मी नाही लावणार आहे, हो. एडिटला मला नाही बसत तो. खूप शॉर्ट आहे त्यांचं काम. म्हणजे आणि जरी हट्टाने घेतला तरी मी पाहिलं, त्यांनी दाखवलं की हा एडिटिंगला जात नाही शॉट, हं. हा घेतलाय मी पण नाही जात. बरोबर. म्हणजे हे त्यांच्या डोक्यात असायचं. नवीन स्टाईलने पुष्कर जोगने केलेले आहे. अमोल पालेकरांची ती दिग्दर्शनाची स्टाईल वेगळी होती. हं. ते म्हणजे काय म्हणतो आपण, नवीन कलाकारांमधलं टॅलेंट ओळखणारे होते ते. हो, हो, हो. आता बनगरवाडी या चित्रपटात जिथं मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, हं, हं, हं. त्या चित्रपटात पहा ना, चंद्रकांत कुलकर्णी हो. आहे, नंदू माधव आहेत. बरोबर. म्हणजे जे कोणी घेतले होते ते सगळेच्या सगळे आत्ता अतिशय चांगले ॲक्टर म्हणून ओळखले जातात. नक्की, नक्की. मराठी स्टार आहे की नाही आपण तो भाग वेगळा आहे, पण त्या चित्रपटातले जे सगळी को ॲक्टर म्हणू आपण, हं, हं. ते आज अतिशय चांगल्या पद्धतीचे ॲक्टर म्हणून या इंडस्ट्रीत नाव पावलेले आहेत. बरोबर. हं. आता हे झालं त्या काळातलं. आता मधल्या काळात आपण बरंच काम केलं म्हणजे सासवडलाच आपली मध्ये ओळख झाली. हो, मी छोटे-छोटे शॉर्ट फिल्म त्या करत होतो. एका जाहिरातीत मला वाटतं शेतीविषयक पाहिजे जाहिरातीची होती. हां, सासवडमध्ये ओळख झाल्यानंतर म्हणजे आपण फकाट किंवा आता बरेच सिनेमे आपण एकत्र केले. आता श्रेयस जाधव त्यांच्यासोबत मी पण काम केलं. म्हणजे मी पण सचिन असेल, फकाट असेल, छुमंतर असेल किंवा आता त्यांचा डंका हरी नामाचा. तर ही तरुण पिढी आहे. मग ह्यांच्यासोबत काम करताना नक्की काय अनुभव तुम्हाला म्हणजे काही गोष्टी शिकता येतात, तुमचे मार्गदर्शन त्याला लाभतं. मग ह्यातून काही अनुभव किंवा कसं वाटतं या नवीन पिढीशी काम करताना आता? खरं सांगायचं तर नवीन पिढीशी जुळवून घ्यावं लागतं. अच्छा. हां. नाही म्हटलं तरी ज्या पद्धतीत काम करत आलो, हं, हं, हं. आता एकतर फास्ट आहे पिढी, हो, हो, हो. फोकस्ड आहे. हं, हं. त्यांना माहिती आहे त्यांना काय करायचं ते. म्हणजे श्रेयस जाधव सारखा ज्या वेळेला नवीन दिग्दर्शक आहे, हं. तो म्हणतो त्याने फ्री हँड दिलेला आहे, पण नंतर तो सांगतो माझा मेकअप पण ठरलेला आहे, अच्छा. हां. माझा आर्ट डायरेक्टर ठरलेला आहे. हां, हां. म्हणजे जवळजवळ सगळी टीम ठरलेली असते. बरोबर. हां. पण ते एक वेगळं आव्हान म्हणतो ना आपण, बरोबर. हं. की श्रेयसचं मी पाहिलं. त्यांनी म्हणजे मी प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे. प्रवीण मानखेडे आहेत, हो, हो, हो. संजय डावरा आहेत, हं. क्षितिज कुलकर्णी आहे. क्षितिज कुलकर्णी आहे, किंवा असे सगळे पुण्यातले मॅक्झिमम प्रोडक्शन मॅनेजरच्या सोबत त्यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट केलेले आहेत. बरोबर. आणि मला ते खूप आवडलं, हो, 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 हो. की एकाच्याच म्हणजे पूर्वी कंपनी सिस्टीम असल्यामुळं ते सगळे त्यांची टीम ठरलेली असायची. हं, हं, हं. पण असं कोणीतरी निर्माता आहे, मला या वेगळ्या माणसांबरोबर काम करायचं हो, आहे. हो. त्याने चांगलं आहे ना ते, की त्याने तुमचे वैचारिक पद्धत बदलत जाते. तुमची काम करण्याची स्टाईल प्रत्येकाच्या वेगवेगळी असल्यामुळं बरोबर. ते वेगळं पण प्रत्येक वेळेला येतं. दिसतं.